पहलगाम स्वर्गाचा एक तुकडा, जिथे निसर्ग प्रत्येक पावलावर प्रेमाची गोष्ट सांगतो. पर्यटकांचे हास्य, लहान मुलांचा किलबिलाट आणि शांततेचे गीत. पण त्या दिवशी हा स्वर्ग रक्तरंजित झाला. एका क्षणात हसणारे चेहरे भयग्रस्त झाली आणि स्वप्नांचा हा नजारा दुःस्वप्नात बदलला. हा हल्ला फक्त पहलगामवर नव्हता, हा प्रत्येक त्या व्यक्तीच्या हृदयावर होता ज्याने इथे प्रेम, शांतता आणि आनंद शोधला होता. आज त्यांच्या कहाण्या आपण जगासमोर आणणार आहोत. त्यांचा आवाज, त्यांचं दुःख आणि त्यांचा लढा. आपण पहलगाममध्ये काय घडलं हे जाणून घेणारच आहोत. त्याआधी काश्मीरमध्ये आत्तापर्यंत किती दहशतवादी हल्ले झाले याची माहिती घेऊयात. नमस्कार, मी रवी. मराठी मिररमध्ये आपलं स्वागत आहे. 1990 पासून काश्मीरच्या प्रत्येक खोऱ्यात एकच प्रश्न गुंजतोय, शांती कधी येणार? आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत काश्मीरच्या त्या रक्तरंजित पर्वतांमध्ये, जिथे प्रत्येक सावलीत दडलाय धोका आणि प्रत्येक हृदयात आहे आशेची ठिणगी. साल 2000 या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांनी जास्त जोर धरला होता. लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या गटांनी हल्ल्यांची तीव्रता वाढवली होती. 20 मार्च 2000 साली अनंतनाग जिल्ह्यातील छत्तीसिंगपुरा गावात 35 शीख समुदायाच्या पुरुषांची हत्या दहशतवाद्यांनी केली. दहशतवाद्यांनी शीखांना ओळखपत्र तपासण्याच्या बहाण्याने गोळ्या घातल्या. याचा परिणाम असा झाला की अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांमुळे सांप्रदायिक तणाव वाढला. यामुळे काश्मीरमधली शीख समुदायाची सुरक्षितता चर्चेत आली. यानंतर 1 ते 2 ऑगस्ट 2000 साली पहलगाम येथील नुनवान बेस कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 30 जण ठार झाले. यामध्ये 21 तीर्थयात्री, 7 स्थानिक नागरिक, 2 सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे आणि यात एकूण 70 जण जखमी झाले. याचा परिणाम असा झाला की धार्मिक स्थळांवरील हल्ल्यांमुळे देशभर संताप वाढला आणि अमरनाथ यात्रेची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. यानंतर 1 ऑक्टोबर 2001 श्रीनगरमधील विधानसभा संकुलावर जिहादींनी हल्ला केला. या हल्ल्यात 38 जण ठार, 60 जण जखमी झाले. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या संघटनांनी हा हल्ला घडवून आणला होता. याचा परिणाम असा झाला की भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण झाले. यामुळे 2001चा सीमावाद तीव्र झाला. यानंतर 23 मार्च 2003 दहशतवादी हल्ल्यात पुलवामा जिल्ह्यातील नदीमार्ग गावात 24 काश्मीरी पंडितांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात 11 पुरुष, 11 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश होता. हल्लेखोरांनी रात्री गावात शिरून हल्ला केला. याचा परिणाम असा झाला की काश्मीरी पंडितांवरील हिंसाचार पुन्हा चर्चेत आला. जुलै 2005 दहशतवाद्यांकडून पुलवामा बाजारपेठेत कार बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात 17 जण ठार तर 100हून अधिक लोक जखमी झाले. 28 सप्टेंबर 2016 उरी येथील लष्करी तळावर जैश-ए-मोहम्मदच्या 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला. 19 जवान शहीद झाले तर 30 जण जखमी झाले. याचे उत्तर म्हणून भारताने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक करून जशात तसे उत्तर दिले. 10 जुलै 2017 दहशतवाद्यांकडून अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करण्यात आला. 8 तीर्थयात्री ठार झाले. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2019 येथे जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी हल्लेखोराने CRPFच्या ताफ्यावर स्फोटके भरलेली गाडी घुसवली. या स्फोटात 40 जवान शहीद तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्याच्या विरोधात भारतीय सैन्याने 26 फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोट येथे हवाई हल्ले करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर 9 जून 2024 रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून शिवखोरी मंदिराकडे जाणाऱ्या बसवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात बस दरीत कोसळली. 9 भाविक ठार झाले तर 33 जण जखमी झाले. यानंतर नुकताच या महिन्यातील 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम जवळील बैसरन मेडो येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरून सोडले. हा हल्ला जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतरचा सर्वात घातक हल्ल्यांपैकी एक मानला जातो. दहशतवाद्यांनी लष्करी गणवेश परिधान करून पर्यटकांवर अचानक गोळीबार सुरू केला. त्यांनी काही पर्यटकांना त्यांची ओळख तपासून आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या. हा हल्ला जलद आणि सुनियोजित होता. त्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. या हल्ल्यात किमान 26 ते 30 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील 6, कर्नाटक आणि गुजरातमधील प्रत्येकी 3 तसेच 2 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 5 जणांचा समावेश आहे. जखमींमध्ये पनवेलचे माणिक पटेल आणि यश भालचंद्रराव यांची प्रकृती स्थिर आहे. डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने, पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात एक मन हेलावून टाकणारी घटना म्हणजे एका लहान मुलाच्या हाताच्या बोटाला गोळी लागली तर काही पर्यटकांना गुडघ्यावर बसून गोळ्या घालण्यात आल्या. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन, स्नायपर, डॉग्स आणि हेलिकॉप्टरचा वापर केला. दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी करण्यात आले. श्रीनगर येथे जखमींना हवाई मार्गाने हलवण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यामुळे गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर पर्यटकांना लक्ष्य केले. आता भारत सरकार या हल्ल्याच्या विरोधात काय पावले उचलणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमचं चॅनल सबस्क्राईब करा.